ज्ञेय बघितलं ना आपण, परब्रह्म परमात्मा. तर 16 लक्षणं त्याची सांगितली आहे. ते आदिरहित म्हणजे अर्थात अनादि अनंत आहे. अनादिमत परमब्रह्म आपण बघितलं होतं. ते सत असत म्हणजे कार्यकारणाच्या पलीकडे अतीत आहे, म्हणजे न सत्तन्ना सदुच्यते, हे आपण पाहिलं होतं. श्लोक आठवतील आपल्याला जर लक्ष देऊन बघितलं तर, ऐकलं तर. ते सर्वव्यापी म्हणजे चैतन्य रूप आहे. श्लोक 13वा सांगितला आहे त्याच्यासाठी. ते गुणातीत आहे, निर्गुणम, गुणांचा भोग घेणारा आहे. गुणभोक्तृच निर्गुणम गुणभोक्तृच, म्हणजे गुणांचा भोग घेणाराही आहे आणि गुणातीत पण आहे. परस्पर विरोधी लक्षण. सर्व विश्वप्रपंचाचा आधार असून ते असक्त आहे. असक्त म्हणजे ज्याला आसक्ती नाही, असक्त. असक्तम सर्वभृच्चैव. ते इंद्रियवर्जित असून सर्व इंद्रियांच्या गुणांचे प्रकाशक आहे. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम बघितलं होतं आपण. सर्व जीवांच्या बाहेर व आत तेच एकमात्र विद्यमान आहे. बहिरंतश्च भूतानाम. त्यामुळे स्थावर जंगम रूपात सर्व काही तेच परब्रह्म आहे. अचरम चरमेवच. ते अत्यंत सूक्ष्म आहे, त्यामुळे ते इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही. अर्थात अज्ञानी मानव परब्रह्माला जाणू शकत नाही. सूक्ष्मत्वा तदविज्ञेयम दूरस्थम चांतिकेच तत् पाहिलं होतं आपण. आणि ते ज्ञेय परब्रह्म अज्ञानी मानवाला अत्यंत दूर आहे, तर ज्ञानी माणसाला अत्यंत जवळ आहे. दूरस्थम चांतिकेच तत्. ते विभक्त आहे, नाना प्रकारचे आहे असे वाटते, परंतु वस्तुतः ते अविभक्त आहे आणि एकमेव द्वितीय आहे. अविभक्तंच भूतेषु विभक्तमिवच स्थितम. विश्वाचा सृष्टीकर्ता, पालनकर्ता, संहारकर्ता तेच परब्रह्म आहे. भूतभर्तुच तज्ज्ञेयम ग्रसिष्णू प्रभविष्णूच. ते परब्रह्म ज्योतीची म्हणजे सूर्यादिकांची, आत्ताच पाहिलं, सूर्य चंद्र अग्नी या सगळ्यांचं प्रकाशक आहे. म्हणजे ज्योतिषामपि तज्ज्योती आत्ता आपण बघितलं. ते तमाच्या म्हणजे विश्वप्रपंचाचे जे कारण अज्ञान, अविद्या व माया यांच्या अतीत आहे, म्हणजे तमसः परमुच्यते. आणि तेच अमानित्वादीचे साधन ज्ञेय म्हणजे, आणि तेच ज्ञानगम्य साक्षात अनुभूतीचे फल मोक्ष आहे. म्हणजे ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम असं ते परब्रह्म आहे. ते परब्रह्म अंतर्यामी स्वरूपात सर्वांच्या हृदयात स्थित आहे, म्हणजेच प्रत्येक देहात ते आत्मारूप आहे. हृदय सर्वस्य विष्ठितम. किती छान ज्ञेयाची 16 लक्षणं या ठिकाणी सांगितली. आता मुंडक उपनिषद काय म्हणते, त्यांनी सांगितलं आहे की जो कोणी या लोकी त्या परमब्रह्माला साक्षात मीच ते आहे अशा प्रकारे जाणतो, तो ब्रह्मच होतो आणि तो अन्य गतीस जातच नाही. देवही त्याच्या ब्रह्मप्राप्तीस विघ्न करीत नाहीत, कारण तो त्यांचा आत्मा होतो. तस्मात ब्रह्मज्ञ ब्रह्मच होतो. शिवाय या विद्वानाच्या कुलात अब्रह्मवेत्ता होत नाही. तो शोकास तरतो, म्हणजे जिवंत असतानाच अनेक इष्ट वस्तूंचा वियोग होणे, त्यांचा क्षय होणे, या निमित्ताने होणाऱ्या मानस संतापाचे उल्लंघन करून जातो. अशी सिद्धी त्याला प्राप्त होते. ज्याला ज्ञेय समजलेलं आहे तो सुखदुःखाच्या पलीकडे जातो. धर्म व अधर्म या नावाच्या पापास तो तरतो. हृदयस्थ अविद्याग्रंथीपासून सर्वथा मुक्त होऊन अमृत होतो. तात्पर्य काय की ज्ञेय म्हणजे परब्रह्म जाणून अनुभवून अर्जुनही कृतार्थ झाला. भगवंतांनी त्याला हे सगळं सांगितलं, त्यामुळे अर्जुन कृतकृत्य झालेला आहे. शेवटी त्यांनी म्हटलं नाही का, कृतकृत्यश्च भारत ते नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव. तू सांगशील तसं मी करीन असं त्यांनी सांगितलेलं आहे शेवटी अर्जुनाने. म्हणजे हे भगवंतानी क्षेत्र म्हणजे काय सांगितलं, क्षेत्र तत्वतः जाणण्यासाठी ज्ञानाची लक्षणं सांगितली, ज्ञेय परब्रह्माचे स्वरूपही सांगितले, आणि या परब्रह्माचा अंश जो जीवात्मा तोच क्षेत्रज्ञ आहे. आणि या क्षेत्रज्ञांनाच प्रकृती आणि पुरुष म्हणतात. त्याचा विस्तार भगवंत आता करतात. म्हणजे 13व्या अध्यायामध्ये
सांख्ययोगामध्ये दुसऱ्या अध्यायात सुद्धा पुरुष आणि प्रकृती आलेले होते, त्याला सांख्ययोग असं पण म्हणतात. आणि 13व्या अध्यायात सुद्धा ते आलेलं आहे. आता पुढचे 3-4 जे श्लोक आहेत ना, ते सगळे प्रकृती आणि पुरुष यांचं कार्य काय असतं. म्हणजे आतापर्यंत आपण जे क्षेत्रज्ञ बघितलं, 7व्या अध्यायामध्ये जे पराप्रकृती अपराप्रकृती बघितली, तेच याच्यामध्ये ते सांगतील आपल्याला समजावून. बघा की 19वा श्लोक आहे. प्रकृतीं पुरुषं चैव विध्यनादि उभावपि विकारांश गुणाश्चैव विद्धी प्रकृती संभवान. प्रकृती अर्थात त्रिगुणमयी माझी माया आणि जीवात्मा अर्थात क्षेत्रज्ञ, या दोहोंनाही तू अनादी जाण. म्हणजे दोघंही अनादी. अनादी म्हणजे काय? ज्यांना आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, ज्यांचा जन्म कधी झाला माहीत नाही, ते अनादी काळापासून आहेत. पुरुषही तसाच आहे, प्रकृती पण तशीच आहे. आणि प्रीती द्वेषादी विकारांना तसे त्रिगुणात्मक संपूर्ण पदार्थांनाही प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले समज. पुरुषांनी प्रकृतीला निर्माण केलं आणि प्रकृतीने मात्र हे त्रिगुण निर्माण केलेले आहेत. गीतेच्या 7व्या अध्यायात आलं बघा, त्यांनी सांगितलं. गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये अपरा व परा प्रकृती सांगितली. अपरा प्रकृतीत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते आणि मन, बुद्धी, अहंकार अष्टधा प्रकृती. अपरा प्रकृती तीच इथे प्रकृती म्हणून सांगितली. तर पराप्रकृती ही जीवस्वरूप अर्थात चेतन स्वरूप आहे. अपरा प्रकृती म्हणजे क्षेत्र, म्हणजे आपला देह. आणि पराप्रकृती म्हणजे क्षेत्रज्ञ, म्हणजे त्याच्यातला आत्मा. म्हणजे 15व्या अध्यायात अपरा प्रकृतीलाच क्षर म्हटलेलं आहे. पुढे आता आपण 15व्या अध्यायात जाऊ तेव्हा क्षर पुरुष, अक्षर पुरुष. तर अपरा प्रकृतीला क्षर म्हटलेलं आहे, पराप्रकृतीला अक्षर म्हटलेलं आहे. म्हणजे अपरा परा प्रकृती म्हणजे सांख्यांचे, सांख्य म्हणजे जी आपली षटशास्त्र आहेत, 6 शास्त्र, त्याच्यामध्ये योगशास्त्र आहे आणि सांख्यशास्त्र आहे, नंतर पूर्वमीमांसा आहे, उत्तरमीमांसा आहे, न्यायशास्त्र आहे आणि वैशेषिक आहे. म्हणजे अशी 6 शास्त्र आहे. तर त्याच्यामधलं कपिल मुनींचं सांख्यशास्त्र, तर त्याच्यामध्ये हे प्रकृती आणि पुरुष याचं विवेचन आलेलं आहे. 8व्या अध्यायामध्ये शब्द फक्त वेगवेगळे. 8व्या अध्यायामध्ये अधिभूत आणि अधियज्ञ म्हणजेच देह आणि आत्मा. याला अधिभूत म्हणजे देह, अधियज्ञ म्हणजे त्याच्यातला आत्मा, म्हणजेच क्षेत्रज्ञ म्हणजेच पराप्रकृती अपराप्रकृती, असं सगळं त्यांनी सांगितलं. आता या श्लोकातील प्रकृती म्हणजे शरीर, जडसृष्टी, आणि पुरुष म्हणजे आत्मा म्हणजे चैतन्य. आता ज्ञानोबांनी याचं विवेचन केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ज्याप्रमाणे सूर्य हा स्वतः लोकास व्यापार करावयास न लावता लोकांचे व्यापार चांगले चालतात. सूर्य फक्त उगवतो. सूर्य काही लोकांना सांगत नाही की तुम्ही आता हे काम करा, तुम्ही आता ते काम करा. पण सूर्य उगवल्यावर मात्र सगळे लोक कामाला लागतात. म्हणजे काय सांगितलं त्यांनी की सूर्य काहीच करत नाही, त्याप्रमाणे आत्मा हा शरीरात निजल्यासारखा आहे. सुप्त अवस्थेत झोपल्यासारखा आहे आपल्या शरीरामध्ये आत्मा. किती छान. आणि म्हणून त्याला पुरुष असे म्हणतात असे समज. आणि पुरुष असे म्हणण्याचे दुसरे कारण असे की हा आत्मा पतिव्रता जी प्रकृती तिच्याशी एकपत्नी व्रताने असतो. म्हणजे पतिव्रता कशी आपल्या पतीला अनुसरते, पती जे सांगेल तेच करते, पतीसाठी सगळं करते, तसा हा आत्मा जो आहे हा एकपत्नी व्रत घेतलेला आहे म्हणे त्यांनी. आणि ती जे सांगेल तो काहीच करत नाही, तीच सगळं करते. या कारणास्तव देखील ज्याला पुरुष असे म्हणता येते. स्त्री पुरुष म्हणजे प्रकृती पुरुष या नावाच्या भेदाने तत्वतः एक सच्चिदानंद रूप शिवच आहे. अशा ह्या तत्वतः सच्चिदानंद रूप एक शिवपणाने असणाऱ्या प्रकृती पुरुषांच्या अर्धेपणाने सगळे जग झाले आहे. आता हा विषय जो आहे ना हा आपल्याला समजायला कठीण आहे, पण निदान आपल्याला प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, त्यांचं कार्य काय एवढं जरी कळलं तर काही हरकत नाही. पुढे आपण अजून जर अभ्यास केला तर आपल्याला त्याचं विस्ताराने ज्ञान होऊ शकतं.
आता माऊलींनी अमृतानुभवामध्ये सांगितलेल्या गोष्टी यांनी सांगितलेल्या आहेत. आता अमृतानुभव हा माऊलींचा अतिशय उच्च प्रकारचा ग्रंथ आहे, उच्च तत्त्वज्ञान त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे ते काही मी इथे सांगत नाही अमृतानुभवातलं. ते काही आपलं काम नाही बाबा, अवघड आहे ते खूप. आपण हे बघूया की अध्यात्म रामायणात सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. अध्यात्म रामायणामध्ये काय सांगितलं त्याचे दाखले थोडेसे आपण बघू इथे. प्रकृती म्हणजे भगवंताची शक्ती असलेली त्रिगुणमयी माया आहे आणि त्यामुळे देह बनतो, मायेमुळे देह बनतो. आणि पुरुष म्हणजे जीवात्मा अर्थात क्षेत्रज्ञ, म्हणजे क्षेत्रज्ञ शुद्धच आहे. तो प्रकृतीच्या चक्रात कसा सापडतो हे प्रकृती पुरुष रहस्य अध्यात्म रामायणात अतिशय सुंदर प्रकारे स्पष्ट केले आहे. तर कसं आहे ते छान त्यांनी, मराठी भाषा आहे, सोपी आहे, फक्त समजून घ्या की प्रकृती पुरुषाचं आपल्याला त्याच्यामध्ये समजेल. त्यांनी सांगितलं आहे की सर्व आसक्ती सोडून द्या, इतर विषयांना दूर करा, बाहेरील विषयांकडे ओढ घेणाऱ्या इंद्रिय समूहाला हळूहळू अंतर्मुख वळवा. आत्मा प्रकृतीहून भिन्न आहे याचा नित्य विचार करा. म्हणजे आत्तापर्यंत आपण 13व्या अध्यायात जे शिकलो त्याचं सारच आहे. जसं काही की देह, बुद्धी, इंद्रिये इत्यादी स्थावर जंगमात्मक सर्व जग ब्रह्मदेवापासून तो अतिसूक्ष्म कीटकापर्यंत, ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत जे म्हणून दृष्टीला पडतं किंवा ऐकण्यात येतं ते सर्व प्रकृती आहे. तिलाच माया असे म्हटले आहे. जगदवृक्षाच्या उत्पत्ती स्थिती संहारांना कारण म्हणजे प्रकृतीच आहे. तीच रक्त, श्वेत, कृष्ण वर्णाच्या पूजा निर्माण करीत असते. कामक्रोधाधिक हे तिचे पुत्र असून हिंसा, तृष्णा वगैरे कन्या आहेत. आत्मा व्यापक व ज्ञानरूप आहे, तरीही त्याला आपल्या गुणांनी सृष्टी उत्पन्न करून त्या योगे नित्य मोहित करणे हे प्रकृतीचं काम आहे. पुरुष काही करत नाही, तो निजल्यासारखा आहे. आत्ता सांगितलं आपल्याला. आत्म्यावर कर्ता, भोक्ता इत्यादी आपली सर्व लक्षणं आरोपून ही त्याला स्वाधीन करून घेते. म्हणजे त्याच्यावर आरोप होतो. हा सगळा करत असतं कोण? मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे करत असतात. इंद्रिय त्याप्रमाणे काम करतात आणि त्या आत्म्यावर मात्र आरोप केला जातो. आपण म्हणतानाही म्हणतो मी केलं. मग मी म्हणजे कोण? हा वरचा मी आपण म्हणत असतो, पण आरोप कोणावर होतो? त्या आत्म्यावर होतो. आत्मा तर साक्षी आहे, तो काहीच करत नाही. आत्मा वास्तविक शुद्ध आहे. तरीही तिचा म्हणजे प्रकृतीचा समागम घडला असता मायेच्या गुणांनी मोहित होऊन तो स्वस्वरूप विसरून जातो आणि सदा बहिर्मुख होतो. बाह्य विषय भोगू लागतो. पुढे ज्ञानरूप सद्गुरूची गाठ पडते. मग प्रगती कशी हळूहळू होते ते सांगितलं त्यांनी की आधी हे सगळं समजून घेतलं. समजा आधी गुरुची प्राप्ती झालेली नाही आहे, ग्रंथ हेच गुरु समजून सगळं समजून घेतलेलं आहे आणि मग हळूहळू सद्गुरूंची गाठ पडते आणि मग तेव्हा त्याला त्याच्याकडून बोध केला जातो. सद्गुरूंचा बोध एकदा झाला की झालेलं ज्ञान जे आहे त्याला पुष्टी येते. मग नाही तर ते ज्ञान काही खरे नाही, सद्गुरू पाहिजे. आणि तेव्हा त्याची दृष्टी विषयांपासून परान्मुख होते आणि शुद्ध आत्मस्वरूप त्याच्या नित्यदृष्टीस पडते. मग तेव्हा खरा बोध होतो सद्गुरू एकदा मिळाले की. म्हणजे प्रकृतीस्थ पुरुष स्वरूपाचे वर्णन भगवंत आता पुढील श्लोकात करतात. आता हे प्रकृती आणि पुरुषाचंच वर्णन 3-4 श्लोकांमध्ये त्यांनी केलेलं आहे. बघू आपण.